11 वाजल्यापासून बसलेले आहात. आपल्याला गडकरी साहेबांच्या सभेला उशीर झाला, आपण भूक तहान विसरलात, पण दुसऱ्या पण काही अडचणी असतात. कुणाला शुगर आहे, कुणाला काय अडचण आहे, वयस्कर झाले तर त्या लोकांना जास्त वेळ थांबून धरणार नाही. आज मंचावर खासदार प्रीतमताई, स्वतः उमेदवार नमिताताई, मंचावर आमच्या राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वरजी चव्हाण, आमचे अल्पसंख्याक आघाडीचे सलीम जहांगीर, अक्षय मुंदडा, भरत बाप्पा काळे, संतोष हंगे, राणा डोईफोडे, विजयकांत मुंडे, राजाभाऊ अवताडे, शोभाताई लोमटे, रमाकांत मुंडे, विष्णू पनगुले, रामभाऊ कुलकर्णी, बाळासाहेब शेठ, विलास सोनवणे, वासुदेव नेहकर, नेताजी शिंदे, कमलाकर कोपले, बाळासाहेब दोडतल्ले, मुरलीधर ढाकणे, संदीप वावळे, मंचावर उपस्थित सर्वजण, मंचावर उपस्थित आणि मंचासमोर उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, सगळे टोपेवाले, पेटेवाले, सगळे शेतकरी बांधव, सर्व युवा बांधव, कारण ही अंबेजोगाई नगरी आहे, हे मराठवाड्याचं शिक्षणाचं माहेरघर आहे, त्यामुळे अत्यंत शिस्तीमध्ये प्रतिसाद देत असलेले सगळे युवा बांधव आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, कारण तुम्ही रे बाबा आले रे बाबा, बसा 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 बसा. मी तुम्हा सर्वांना विनंती करणार, या बीड जिल्ह्यामध्ये गडकरी साहेबांनी सांगितलं की गाय वासरूवर पण निवडणूक झाली, संघाच्या दिव्यावर पण निवडणूक झाली, नांगरधारी शेतकऱ्यावर पण निवडणूक झाली, पण 1980 पासून कमळाचं फूल कधीही आपण सोडलेलं नाही. माझ्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये मी भांडत होते की या बीड जिल्ह्यामध्ये 3 तरी जागा कमळाच्या फुलावरच्या लढल्या पाहिजे, कारण इथला मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा आहे. हा मतदार मुंडे साहेब, महाजन साहेब यांच्या तालमीत वाढलेला आहे. गेले 25 वर्ष झाले मी राजकारण जवळून बघते, 22 वर्ष झाले मी राजकारणामध्ये स्वतः प्रत्यक्षात काम करत आहे. याच ग्राउंडवर मी अनेक वेळा सभा घेतली. आमच्या शोभाताई उभ्या होत्या, अगदी थोडक्यात आमच्या शोभाताईंचा अगदी थोडक्यात पराभव झाला. आज मला सुनील काकांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे मुंडे साहेबांनी एक एक गडी, एक एक माणूस बांधून राजकारण केलं. आणि मागच्या वेळी आदल्या दिवशी राष्ट्रवादीने तिकीट जाहीर, नंदू काका सॉरी पाहिलं नाही मागच्या वेळी मुंडे साहेबांनी राष्ट्रवादीने तिकीट जाहीर करून देखील आदल्या दिवशी मी नमिता मुंदडांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून दिला आणि तरी तुम्ही प्रचंड मताने निवडून दिलं, तो सन्मान ठेवला, त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि आज ही सीट आहे, ही प्रतिष्ठेची सीट आहे. कशी प्रतिष्ठा आहे? पंकजा मुंडेची प्रतिष्ठा नाही, विमलताई मुंदडांची प्रतिष्ठा नाही, ही प्रतिष्ठा तुमच्या विचारांच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे. ही निवडणूक आहे. हा बीड जिल्हा हा पुरोगामी विचारांचा सुद्धा जिल्हा आहे. हा बीड जिल्हा सुशिक्षित आणि चांगल्या माणसाच्या पाठीमागे राहणारा बीड जिल्हा आहे. पंकजा मुंडेंनी पालकमंत्री म्हणून जे केलेलं काम होतं त्याची शाबासकी तर सगळ्यांनी दिली, पण मतदान करताना काही गडबडी झाल्या. एक अशी परिस्थिती निर्माण झाली जी कधीही इतिहासात झाली नाही. पण मतांनी हारले तरी मनांनी मी हारले नाही. मी माझ्या बहिणीला तिकीट देऊ शकले असते, माझ्याच परिवारातले 4 माणसं उभे करू शकले असते, पण मी गोपीनाथ मुंडेची लेक आहे. मुंडे साहेब आमदार खासदार बनवणारी फॅक्टरी होते, तुम्हाला पण आमदार बनवणारी फॅक्टरी व्हायचं आहे. आज जिथे जिथे मी सभेला चालले प्रचंड गर्दी होतीये. आज 25 सभा महाराष्ट्रात माझ्या जवळपास झाल्या. इथून पुन्हा मी सभेला चालले. गडकरी साहेब येणार होते म्हणून मी राज्यातल्या सभा कॅन्सल केल्या. उद्या परत मी एकनाथ शिंदे साहेबांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विदर्भामध्ये चाललेली आहे. परवा मी नाशिकमध्ये चाललेली आहे. दिवसभर बाहेरच्या सभा घेऊन मावळत्या सूर्याला मी या बीड जिल्ह्यात पाऊल ठेवते आणि विचार करते, हे मावळता सूर्या आशीर्वाद दे की या बीड जिल्ह्याच्या विकासाचा सूर्य कधीच मावळू नये, सदैव उगवता राहावा.
त्याच्यासाठी तुम्हाला विचार करून नेतृत्व द्यावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला भक्कमपणे जात पात धर्म आपले स्वतःचे जे काही द्वेष आहे ते सगळं बाजूला ठेवावं लागेल. तुतारीकडून 5-6 हजारांनी केवळ तुमच्या ताईचा पराभव झालेला आहे. ती तुतारी पराभूत करण्यासाठी कमळावर तुम्हाला बटन दाबावंच लागेल. कमळावर लक्ष्मीचा आसन आहे. कमळ म्हणजे कमळावर स्वतः साक्षात लक्ष्मी विराजमान असते. आमची योगेश्वरी माता सुद्धा आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. या कमळावर असलेली विराजमान लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. पैशाच्या, मसल पॉवरच्या, जातीभेदाच्या जर विषयावर प्रत्येक जण निवडून आला तर तुमच्या विषयाकडे कोणीही ढुंकून बघणार नाही. निवडणूक आली की लोक म्हणतील पैसे काढा, निवडणूक आले की लोक म्हणतील गुंडागर्दी करा, निवडणूक आले की लोक म्हणतील काढा विष काढा, जे जातीपाती धर्मामध्ये आपल्याला पसरवता येईल. गडकरी साहेबांनी सांगितलं संविधानच बदलणार अशा प्रकारची अफवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जर प्रधानमंत्री झाले तर अशी पसरवली, फेक नरेटिव्ह पसरवलं. पण हे फेक नरेटिव्ह आता आपल्याला पूर्णपणे नेस्तनाबूत करायचंय. कुठे बदललं संविधान? 14 पासून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहे. बदललं का त्यांनी संविधान? नाही बदललं. घरकुल देताना, कोणती योजना देताना, अरे जनधन 14च्या पूर्वी 2014च्या पूर्वी तुमच्यापैकी 80% लोकांचे अकाउंटच नव्हते. या माय माऊलीचे अकाउंटच नव्हते. डायरेक्ट बँकमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी जनधन योजना राबवली. 14च्या आधी शौचालय नव्हते या देशामध्ये 80% लोकांकडे. स्वच्छता अभियान राबवलं. चुलीपडे बसून माऊली खोकत होती, तिच्याकडे कोणी बघत नव्हतं. उज्ज्वला अभियान राबवलं. आता तर 3 सिलेंडर सुद्धा मोफत देण्याची योजना केलेली आहे. आणि आता तर तुमच्या सगळ्यात लाडकी बहीण खुश आहेत का नाही? किती आले अकाउंटमध्ये सांगा बरं. तुमच्यापेक्षा हेच जास्त सांगायला ते यांना देऊ नका बरं का, देताल नाही तर. किती आले अकाउंटमध्ये पैसे? किती आले? 7,500. हा सूर्य आणि हा जयद्रथ असा विकास आम्ही केलेला आहे देशामध्ये. राज्यामध्ये तुमची लेख मंत्री होती, या जिल्ह्याची पालक होती. सांगा कधी कुणाच्या वाकड्यात गेले? कधी कुणाच्या ग्रामपंचायतमध्ये चौकशा लावल्या? कधी कुणाच्या भांडणामध्ये पाय घालून लोकांना एकमेकांच्या अंगावर घातलं? कधीच नाही. आणि आताही तसं करायचं नाही, कोणीच करायचं नाही. मी करू देणार नाही, मी होऊ देणार नाही, कारण मी ऑलरेडी आमदार झाले. आता मी आमदार झालेली आहे. पहिले फक्त परळीचे आमदार होते, आता मी केजची पण आमदार आहे, आता मी माजलगावची पण आमदार आहे, मी आता आष्टीची पण आमदार आहे. कारण मी आता विधानसभेला ज्यांना निवडून दिले, नमिता मुंदडा माझ्या मतदार आहेत. मी त्यांची मतदार होऊ शकत नाही, पण त्यांनी मला मत दिलेलं आहे. आणि आज मी आमदार झाले तर ह्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याचं, मतदारांचं, त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी माझ्या जीवनाचा क्षण न क्षण जसा घालवलाय तसाच मी घालवणार. त्यामुळे तुम्हाला विश्वास पाहिजे आणि तो विश्वास तुम्ही येणाऱ्या मतदानामध्ये दाखवा. आता समोरच्या लोकांचा प्रचार काय आहे मला माहित नाही. देशात आमचं सरकार आहे, राज्यातही आमचं सरकार आहे, येणारे आमचं सरकार आहे. त्यांच्याकडे काय मुद्दा आहे? तुम्ही म्हणे आम्हाला दिलं मतदान तर आम्ही 3,000 महिलांना देऊ. मग आधी का नाही दिले? तुमच्याकडे होतं ना 2.5 वर्ष सरकार, का नाही दिलं? 14च्या आधी तुमच्याकडे 75 वर्ष या देशाला स्वतंत्रता मिळून तुमच्या हातात सरकार होतं, का नाही दिलं तेव्हा तुम्ही महिलांना एखादी योजना? आता तुम्ही सांगताय महिलांना देऊ. शेतकरी सन्मान योजना, इथे बसलेत शेतकरी, 12,000 रुपये वर्षाला येतात की नाही मोदीजींचे? आता 15,000 करणार आहेत. 15,000. अरे तुमची काळजी केली का कधी? पीक विमा योजना अटल बिहारी वाजपेयींनी आणली, मुंडे साहेबांनी राबवली. त्याच्यानंतर तुमच्या लेकीनी ही योजना राबवली. किती विमा दिला रे? बक्कळ विमा, प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये बक्कळ पैसे. मग हे जर तुम्हाला आता पाहिजे असेल तर तुम्हाला विकासाचा दृष्टी समोर ठेवून मतदान कर. सगळं विसरून जा. मी विसरले, तुम्ही विसरा. माफ करणाराच राजा असतो, बदला घेणारा राजा होऊ शकत नाही. मी विसरून गेले.
लोकसभेचा पराभव, कारण मला तो पराभव वाटलाच नाही. 2-2 लाखांनी पराभव झाले लोकांचे, मी तर 5-6 हजारांनी पराभूत झाले. तुम्ही मला विजयीच केलंय. तुमच्या मनामध्ये इच्छा नव्हती की ताईने दिल्लीला जावं, महाराष्ट्रातच राहावं, म्हणून आमदार म्हणून परत तुमच्याकडे आले. मग आता ते विसरून जा, काय झालं ते मागं टाका, पुढच्या भविष्याचा विषय बघा. काही किरकिर करू नका. हे तुमच्या वेळी नव्हतं, हे नव्हतं, काय नाही, आपलं काम करा. ताईंनी जो तुम्हाला आदेश दिलाय, जी विनंती केली हात जोडून, त्या विनंतीला मान द्या. तुम्ही मला मान दिला तर मी मानच तुम्हाला देईन, हा विश्वास तुम्हाला देते. आणि तो मान नमिता मुंदडा आमदार म्हणून देतील, त्यांच्याकडून तुम्हाला तो मिळेल, हे सुद्धा आश्वासन मी तुम्हाला या निमित्ताने देते. त्यामुळे आता भाजप, राष्ट्रवादी, मला तर कधी वाटलंच नाही आबा आपण एका मंचावर बसून प्रचार करतो. घड्याळ, कमळ आणि धनुष्यबाण, धनुष्यबाणाची आम्हाला सवय, पण घड्याळ आणि कमळ एकत्र बसून प्रचार करेल हे पहिल्यांदाच या जिल्ह्यात व्हायलंय. प्रयोग झाला लोकसभेला, पण पहिल्यांदाच व्हायलाय. चला, राजकारणात वेगवेगळे प्रयोग होत असतात, पण ह्या प्रयोगांना यशस्वी करण्यासाठी काम करा. एखादा माणूस एखाद्या व्यक्तीला निवडून देण्यासाठी काम केला तर ते सकारात्मक काम आहे. ते एखाद्याला आपण निवडून नाही देऊ शकत, पण उगीच पाडायसाठी काम करण्याची आता प्रवृत्ती आपल्याला नकोय. आपण सर्वांनी नमिता मुंदडांना विजयी करा. मी नमितालाही दत्तक घेते आणि मतदारसंघ तर माझा दत्तकच आहे. तुमचं हितही दत्तक घेते. तुमच्या मंचावर बसणाऱ्या कोणाचंही आणि समोर बसणाऱ्या कोणाचंही नुकसान होणार नाही, ही माझी जबाबदारी. पण मला सांगा, महाराष्ट्रभर पंकजाताई चालल्यात, प्रत्येक जण मला म्हणते ताई तुमची सभा झाली, आमची सीट पक्की, ताई तुमची सभा झाली, आमचे प्रभारी रोज फोन करतात, पंकजा यहाँ गई, पंकजा वहाँ गई. सगळे रिपोर्टिंग मोदीपर्यंत चाललेत. किती गर्दी व्हायली सभेला, किती राज्यामध्ये सभा होत आहेत, 25 सभा झाल्या, 50 झाल्या, त्याच्यातले असे निकाल येतील. मग माझ्या जिल्ह्यात घोळ करायचं का नेहमी? आपण करायचं का? नाही ना करायचा. मग ह्या केजची सीट माझी आहे. मी मागच्या वेळी पण केजमध्ये निवडून आणली, 14ला, 19लाही निवडून आणली, आणि मी निवडून आणल्यानंतर त्यांची ताकद आपली ताकद मिळून जास्त मतांनी आपल्याला यावेळी नमिता मुंदडांना निवडून द्यायचं. आता काही चिंता करू नका, उसाचा वगैरे विषय वगैरे असा एवढा होईल, पण मी तुम्हाला एक गुड न्यूज देणार आहे आज. एक गुड न्यूज, या उसाचा विषयाची चिंता करायची नाही. 14 तारखेला वैद्यनाथ कारखान्याचं जे काही झालंय तिथे कारवाई झाली. माझ्या चांगला चाललेला कारखाना बंद पडला, माझ्यावर रेड झाली, माझ्याच कारखान्याला मदत नाही मिळाली, हे सगळं जगासमोर आहे. पण ईश्वराची, योगेश्वरी मातेची, माझ्या वैद्यनाथाची आणि माझ्या बाबांची कृपा आहे की त्या कारखान्याचा विषय मार्गी लागला. मी नेहमी म्हणायचे कारखाना माझा राहू न राहू, कारखाना चालला पाहिजे. मला काय करायचं आहे, मला कारखान्यातून काही पेट्रोल भरायचं नाही माझ्या गाडीत, मला काही गेस्ट हाऊसवर जाऊन जेवण करायचं नाही, मला काय करायचं नाही कारखान्यातून, मला कारखान्यातून काही पोसायचं नाही, मला फक्त सामान्य माणसाचं हित करायचं आहे. कारखान्याचा विषय कोणीही चिंता करायची गरज नाही. वैद्यनाथ कारखान्याचा DRTमधून निर्णय झालेला आहे, त्या बँकांनी निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयाला अनुमोदन देणं हे माझं कर्तव्य होतं. ते झालंय. 14 तारखेला रोलरचं पूजन आहे आणि 25 नोव्हेंबरला मोडी टाकण्याचा कार्यक्रम आहे. परळी मतदार संघ जेव्हा आमच्या भावाला आम्ही दिला, म्हणजे ते निवडूनच आले होते, सिटिंग आमदारच होणार होते, पण तेव्हा माझ्या मनात वाटलं आपण ह्या परळीला आता म्हणजे थोडं वेगळं नातं राहिलंय. एक कर्तव्य होतं, ज्या गडकरी साहेबांनी उल्लेख केला, ज्या मुंडे साहेबांनी सहकारची चळवळ भाजपची कधी नव्हतीच, तिथे पहिला पाया रोवला. एका ऊसतोड कामगाराच्या पोटी जन्म घेतलेल्या माणसांनी कारखाना काढला. जेवढे कारखान्यात ना आजूबाजूला त्यांनीच काढलेत, कुणी काही म्हणलं तरी, पण त्या कारखान्याला मदत नाही होऊ शकली आणि तो कारखाना बंद होता. काही त्या कारखान्याला रोग नाही, एखादा धडधाकट माणसाला कुलूप बंद करून ठेवा ना, तसं झालं. फक्त दुष्काळीच्या आर्थिक नुकसानीत कारखाना अडकला होता. आज कारखाना चालू होणार आहे आणि पानगाव कारखाना सुद्धा चालू होणार आहे पुढच्या वेळी. आता ऊस कमी आहे तिकडं, त्यामुळे कोणीही घाबरायचं कारण नाही. ऊसाला कोणाचा त्रास असेल तर सरळ तुमची यादी द्या, तुमच्या ऊसाला गाडी पंकजाताई लावल्याशिवाय राहणार नाही. 25 नोव्हेंबरला मोळी टाकणार.
काही चिंता करायचं कारण नाही. कारस्थानांचं ते काळं दाट धुकं निघून गेलेलं आहे आणि आता चांगल्या भविष्याचा उज्ज्वल असा सूर्यप्रकाश आपल्याला दिसणार आहे. आपल्या सर्वांना मी विनंती करते की नमिता, मी माझ्या आणि माझ्याच परिवाराचं नाही, मुंडे साहेबांनी माझ्या होळीत सर्व सामान्य वंचितांचं, पीडितांचं दुःख आणि त्यांचं भविष्य करण्याची जबाबदारी दिली आहे. माझ्या लायकीने, माझ्या छोट्याशा पद्धतीने मी माझा प्रयत्न करते. केजची सीट ही निवडून आणणं हे कर्तव्य मी तुमच्या झोळीमध्ये टाकते, तुमच्याही झोळीमध्ये टाकते. तुम्ही भविष्याचा विचार करा. तुम्ही पंकजाताईंच्या शब्दाला मान द्या आणि येणाऱ्या 20 तारखेला कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून मोठ्या मताने माझ्या महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा असं आव्हान मी तुम्हाला करते. आणि मला पुढे सभा आहे, गडकरी साहेबांना उशीर झाल्यामुळे मलाहीच उशीर झाला आहे सभेला, तर त्या सभेकडे मी जाण्यासाठी जास्त न बोलता आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सारंग पुजारी यानंतर आभार मानतो. धन्यवाद. आज केज मतदारसंघाच्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.